षटकार ठोकलाय तो हर्षितने आणि हाच तो फलंदाज आहे ज्याने सुपर ओव्हर मध्ये षटकार हॅट्रिक ठोकून भूषण शेठ रसाळ यांच्या श्री गणेश 11ला टॉप 6 मध्ये आणलं होतं. एक ट्रॉफी तर कन्फर्म आहे दोन्ही संघांची, पण ही मॅच जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये आणि ट्रॉफी सोबत बक्षिसाची रक्कम देखील मिळेल अशी मॅच, आणि जो संघ हरेल त्याला फक्त ट्रॉफी मिळेल अशी मॅच आहे. त्यामुळे वैभव रसाळवरती हर्षितचा षटकार आलाय, पलटवार केला. अपील जोरदार धुरला तर उडवलाय, पण बॉल मात्र डॉट आहे. धावा संख्या ती 6. 4 बॉल 6 धावा 2 विकेट रनआउटच्या वैभव रसाळ, त्याच्या समोर हर्षित. समोर होता चेंडू, उडवला चेंडू, खेळाडू नाहीये. विराट पोहोचेल का उलट्या बाजूने, तिघांच्या मध्ये आणि चेंडू सीमा पार. चौकार. डीजे रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात नाव गाजते या चषकाचे. रायगड. थँक्यू डीजे. आंबिवली परिसर प्रीमियर लीग या स्पर्धेचा फायनल दिवस. हर्षितच्या बॅटमधून भरपूर लांब कडक शॉट, खतरनाक षटकार आलाय तो हर्षितचा. मिड विकेटच्या वरून षटकार. भूषण शेठ रसाळ यांच्या टीमची धावसंख्या एका ओव्हर मध्ये 16 अंकावरती. हर्षितने टीमला खरं तर तारणहार ठरलाय, अन्यथा निखिल बांगर आणि विवेकच्या विकेटने अडचणी वाढल्या होत्या बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश 11 संघाच्या. भरत रसाळ फिल्डिंग साठी आहे. नवीन हेअरस्टाईल, सनी देओलचा तो फॅन आहे, विराट कोहलीचा फॅन आहे. विराट कोहली रिटायर होईल कधी माहिती नाही, पण भरत रसाळ बरेच वर्ष खेळेल इथून. आणि मंचावरती आपण पाहतोय ज्यांची आपण सकाळपासून वाट पाहत होतो, ऋषीभाऊ कधी येणार, ऋषीभाऊ कधी येणार अशी पिंगळसकर वाट बघत होते, ते ऋषीभाऊ मंचावरती उपस्थित झालेत. आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय अक्षय तिटकारे दादा, आणि त्याचबरोबर आदरणीय ज्यांना नेहमीच्या विभागामध्ये आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतो ते आदरणीय सन्माननीय भरतशीत साहेबांचं मनपूर्वक स्वागत. विनंती करेल भरतशीत साहेब आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये भरतशीत साहेबांचं स्वागत झालं. साहेब आपण आसनस्थ व्हावं. आणि एक चांगली मॅच तुमच्या भेटीली आहे जिथे बॉलर आलाय सेकंड ओव्हर मध्ये. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, चेंडू थांबले दोन्ही फलंदाज. एका रनचा कॉल झालाय, चेंडू मागे गेला, मिसफील्ड झाली, त्या कारणास्तव एका रनने धावसंख्या वाढली, 17 या अंकावरती पोहोचली. बॅटिंग करणारा संघ आहे तो मात्र भूषण शेठ रसाळ यांचा, जिथे हर्षितने 16 धावा केला. वैभव रसाळ वरती 3 बॉल वरती अटॅक चढवला तो हर्षितने, आणि तो हर्षल आता स्ट्राईक वरती आलाय. आणि त्याच्या साथीला रुपेशने एक सिंगल घेतली, हुशारी दाखवली रुपेशने. आणि जितेशच्या विरोधात आता हर्षलची बॅट कशी चमकेल हे बघायचंय. ऑन साइडला खेळायचं होतं, 3 स्टंप सोडून आले होते तरी वैभव रसालची अपील होती. डीके कडव सरांना चक्कर आणणारी ती अपील होती. धावसंख्या 1 ने वाढली 17 या अंकावरती. एक बॉल इथून डॉट आला, एक बॉल वरती सिंगल आली, 17 धावा फलकावरती आहेत. आणि हर्षलच्या बॅटिंगला इथून काही प्रमाणात का होईना पण पॉज दिलाय तो बॉलर जितेशने. छोटा खेळाडू आहे पण डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, चेंडू सहसा समजत नाही डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या, आणि त्याचा फायदा होतोय टीम स्वर्गीय मंगेश 11ला. धावा संख्या 17. भूषण शेठ रसाळ यांचा संघ बॅटिंग करतोय. चर्चा भरपूर आहे. काल भूषण शेठने एक बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज असताना चौकार खेचला, तो महत्वाचा ठरला. रिव्हर्स अटेम्प्ट, हर्षल इथून डॉट बॉल खेळतोय. वैभव रसाळ वरती त्याने अटॅक चढवला पण जितेश आला आणि जितेशने कंट्रोल केलं ते हर्षलला. एका दुसऱ्या फटक्याने टीमची टोटल बनत नाही, त्यासाठी लगातार फटके खेळावे लागतात. हर्षल सध्या तरी चुकीची खेळी करतोय कारण लगातार डॉट बॉल तो जितेशच्या विरोधात खेळतो. सातत्याने प्रेशर बनवण्यासाठी हर्षलला याही ओव्हर मध्ये किमान एखादा फटका खेळावा लागेल. चौथा चेंडू, गुड बॉलिंग,
गुड बॉलिंग आणि एका दाव्याचा कॉल आहे. विकेट सोडली की काय? वैभव देखील चुकलाय. बघितलं नाही स्ट्रायकर एंडला खेळाडू दूर होता. रुपेश थांबला होता विकेटच्या मध्यावर. वैभवने बघितलंच नाही आणि नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली पण बॅटर सेफ राहिला हर्षल. 1 रन वाढली. धावसंख्या 18 या अंकावरती. चांगली मॅच आहे. हर्षलची विकेट महत्वाची आहे आणि रुपेश 4 चेंडू संपले जितेश. रुपेश 5व्या चेंडूसाठी 1 रन. धावसंख्या 18. रुपेशच्या बॅट मधून फटकाला स्क्वेअर लेग मधून चेंडू काढलाय. डीप मध्ये खेळाडू नाहीये. एक खेळाडू चेंडूचा पाठलाग करतो. तिथे थोडी घसरगुंडी. बॉल इथून अडवला. लास्ट मोमेंटला चेंडू अडवला. तोपर्यंत 2 धावा मिळतील टीम श्री गणेश 11ला. धावसंख्या 2 ने 20 या अंकावरती पोहोचली. गणेशजी म्हसे साहेब या मंचावरती येतात आणि जो संघ बॅटिंग करतो त्या संघाचे संघ मालक आहे गणेशजी म्हसे. 9 वाजता साहेब आले. घरी आज गेलेच नाहीत. 3 वाजता जेवण केलंय साहेबांनी. 9 वाजता आले. 3 वाजता जेवण केलंय. ओव्हर इथून संपली जितेशची. 2 षटकांमध्ये धावा उभारल्या श्री गणेश 11 संघाने 20. 10 ची सरासरी आहे. त्यामुळे आणखीन 2 ओव्हर मध्ये अशाच 20 धावांनी 45-50 जरी केल्या तरी बॉलिंग अटॅक चांगला आहे श्री गणेश 11 कडे. आणि वैभव रसालची एकमेव विकेट आहे जी टीम साठी घातक आहे. जर वैभव रसालला शून्यावरती आउट केलं तर मॅच मध्ये त्यांना विजयाचा शुभारंभ करता येईल आणि टॉप 3 मध्ये धडक देता येईल. त्यामुळे वैभव रसालला फलंदाज एका बॉलवरती त्याची विकेट येऊ शकते. हा विश्वास घेऊन श्री गणेश 11 किमान 40 ते 45 धावा कराव्या लागणार आहेत. मंचावरती आपण पाहतो आदरणीय ऋषीभाऊ राणे मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर भरतजी शीत साहेब मंचावरती उपस्थित आहेत. अक्षय तिटकारे दादा मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रकाशजी खेडेकर साहेब, गणेशजी म्हसे साहेब, अशोकजी सावंत साहेब, बळीरामजी सावंत साहेब, गोपाळ सावंत साहेब, राजेश रसाल दादा आणि अण्णा सावंत साहेब अशा सर्व मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत. आणि आंबिवली परिसर प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेचा 20 ते 22 गावांची ही स्पर्धा आणि या परिसरातील प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना हे आपले सर्व पाहुणे मागे 3 दिवसामध्ये चांगली साथ प्रेक्षकांची आणि स्पर्धा शेवटच्या टप्प्यात. पहिलाच बॉल हर्षलचा फटका बाउंड्री लाईनच्या पार पोहोचलाय तो षटकार. डीजे थँक्यू. धाव संख्या 26 या अंकावरती. सोमनाथच्या बॉलिंग वरती हर्षलचा अटॅक. करता क्रिकेट वरती बरीचशी गाणी आपण पाहिली आणि बरीचशी गाणी आपण संघावरती पाहिलेत, स्पर्धेवरती पाहिलेत, वैयक्तिक गाणी देखील पाहिलेत. आणि इथे चांगली बॅटिंग हर्षलची. एकमेव बॅटर उभा आहे सध्या. वन मॅन शो दाखवते. हर्षलचा फटका आलाय. लॉंगॉन मधून खेळाडू विराट अर्थात भरत. 1 रन. एका रनने धावसंख्या 27 या अंकावरती. करता बरीचशी गाणी पाहिली पण कर्जत प्रीमियर लीगचं 5व्या पर्वाचं जे गाणं बनवलं होतं ऋषीभाऊ राणे यांनी, त्या गाण्याची एक लाईन मनाला भावणारी होती. तुझ्या संघाची पावर दाखव रे भावड्या. खतरनाक गाणं होतं ते. हलक्या हाताने फक्त टच केलाय रुपेशने आणि सोपी विकेट कमावली रुपेश इथून बाद. डीजे सोमनाथ
बॅटला स्पर्श झाला, एका धाव्याचा कॉल आहे, वेगाने धावला फलंदाज हर्षल, डायरेक्ट हिट मिस झाली, 1 रन इथून मिळेल श्री गणेश 11ला. टोटल वाढली 28 धावा आहेत. भूषण शेठ रसाळ यांच्या संघाची धावसंख्या 28. गणेश शेठ म्हसे यांचा संघ जो बॅटिंग करतो त्या संघाची धावसंख्या 28. खर तर गणेश शेठ यांना सकाळी 9 पासून तर आता जवळपास 4:45 वाजलेत. इतक्या टाइम मध्ये कुठलंच काम साहेबांनी केलं नाही, फक्त 3 वाजता जेवण केलं, एवढंच काम त्यांनी केलं आणि आता संघ जिंकावा एवढी त्यांची इच्छा आहे. धावसंख्या 28. 4 बॉल संपलेत. 5वा चेंडू आणि खर तर म्हणजे 12 संघ मालकापैकी एक संघ मालक असा आहे, मॅच 4:45 आहे पण आलेच सकाळी 9ला. धावसंख्या 1 ने वाढली 28 या अंकावरती. 5 चेंडू संपलेत गोलंदाज सोमनाथचे. शेवटचा बॉल, फटका चांगला हर्षलच्या बॅट मधून मिड विकेटला काबीज करणारा हा सीमा पार सुपर सिक्सर आणि 3 ओव्हर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली हर्षलच्या षटकाराने. ऋषीभाऊ राणे आलेत. कर्जत तालुक्यात एवढ्या प्रीमियर लीग झाल्या, कर्जत प्रीमियर लीग, कशिळा प्रीमियर लीग गाजली, त्याची आजही चर्चा होती कारण तिथे आवाजही तेवढाच होता आणि जल्लोषही तेवढाच होता. आणि पुन्हा कशिळाकडे प्रीमियर लीग जावी अशीच तालुक्याची इच्छा आहे. ऋषीभाऊ पुन्हा पुढाकार घेतील असंही वाटतंय. पहिलाच बॉल आणि इथून सिंगल रन आली, धावसंख्या 1 ने वाढेल 35 या अंकावरती. एक रन ने वाढली 35 धावा. आता हर्षल 50 पर्यंत संघाला घेऊन जावं लागेल हर्षलला. 35 झाल्यात, अजून 5 बॉल बाकी आहेत. कुणाल बॉलिंग साठी आहे. कुणालचा हा चेंडू ऑफ साइडला मारा करतोय आणि डॉट बॉलची फेक झाली. धावसंख्या 35. बॉल बाकी आहे 4 आणि हर्षलच्या बॅट मधून किमान 2 फटके अपेक्षित आहे बाउंड्री लाईनच्या पार. एकाच गावाचे 2 पॅकर आणि 2 संघ एकमेकांच्या विरोधात. फुल टॉस आहे, हर्षलचा शॉट मारी, ठोकलाय तो षटकार, ताबडतोब षटकार ठोकला तो हर्षलने. डीजे दिवसा ढवळा एक डान्सर येऊन गेला, आपल्याला घाबरवून गेला. मोगली येऊन गेला. तर हर्षलच्या या षटकारासाठी ऋषीभाऊ राणे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. ताबडतोब षटकार होता, 21 सेकंद वेळ वाया न जाऊ देता हर्षलने ताबडतोब प्रत्युत्तर दिलं. शॉट इतका भारी होता की ऋषीभाऊनी 500 रुपयाचा कॅश प्राइज या षटकारासाठी. गोलंदाज तयार कुणाल. हर्षल पुढे आला होता, पंचांनी बघितलंय चेंडू नक्की कुठे आणि एक्झॅक्ट पंचांचा निर्णय होतो इथून. व्हाईट बॉल. 1 रन झाली आहे. स्कोरर गणेश रसाल आम्हाला सांगतो की वैयक्तिक जर पाहिलं तर हर्षलच्या बॅट मधून 41 मधल्या एकट्या हर्षलची धावसंख्या 37. 41 मध्ये एकट्याच्या 37. 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये जर त्याने 13 केला तर 50 तो कंप्लीट करेल. खाली राहिलाय चेंडू, खाली राहिला. हर्षलने चेंडू मिस केलाय. 41 धावसंख्या झाली आहे. सध्या भूषण शेठ रसाळ शांत बसलेत कारण गणेश शेठ मसे मंचावरती आहेत म्हणून. धावसंख्या 41. 4 बॉल संपलेत. खर तर भूषण शेठ टीमच्या बाजूने टीम मध्ये खेळतात. फटका हर्षलचा हवेत चाललाय. खेळाडू येतील कोण हा चर्चा आणि दोघांची टक्कर मध्ये चेंडू पडलाय. कुणालला सांभाळा आधी. ठीक आहे गोलंदाज उठलाय म्हणजे ठीक आहे. आताचे युवक एवढे पण कमजोर नाहीयेत. जरी आपण म्हणतो की जिम मध्ये जातात, पावडरची बॉडी बनवतात, पण एवढे कमजोर आताचे युवक नाहीयेत.
7 मजल्याने 70 मजल्याच्या बिल्डिंग वरून पण उडी घेतील एवढी हिंमत आहे त्या तरुणांमध्ये. 1 रन धावसंख्या 42. 42 वरतीचे रन घेतलेली नाहीये तरी 42 असेल. घाबरलेत बाकीचे. मी धावा वाढवत नाहीये. मंगेश खेडेकर टक लावून बघताय. आहेत त्याच 42 आहेत. लास्ट बॉल इथून बाकी. हर्षल लास्ट बॉल वरती एक सीमा पार, एक बाउंड्री पाहिजे टीमला. फटका इथून हर्षलचा. गगनचुंबी षटकार. गगनचुंबी षटकार ठोकला आणि 4 ओव्हर मध्ये डीजे वाजवा. 48. साठी ऋषीभाऊ राणे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला. 48 धावा झाल्यात. 48 आणि 49